श्री स्वामी समर्थ मंडळी. मकर राशी, 23 मार्च नंतर मोठा धोका. या एका व्यक्तीपासून 3 हात लांबच राहा. मकर राशीच्या जीवनात काही काळ असे येतात की ते फक्त भविष्य बदलत नाहीत तर माणसालाच बदलून टाकतात. 23 मार्च नंतर सुरू होणारा काळ असाच आहे. हा काळ वरवर पाहता सामान्य वाटेल, पण आतून तो तुमचं आयुष्य पूर्णपणे वेगळ्या दिशेने नेणारा आहे. तुम्ही खूप काही सहन केलं आहे. लोकांचा गैरसमज, भावनिक फसवणूक, मेहनत असूनही न मिळालेले फळ. अनेकदा तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारला असेल की माझ्याच बाबतीत असं का होतं. पण लक्षात ठेवा, मकर राशीच्या वाट्याला जे कष्ट येतात ते साध्या लोकांसाठी नसतात. देव त्या मोठ्या आत्म्याला मोठं देणार असतो, त्यालाच आधी खोल समज देतो. हा व्हिडिओ साधा भविष्यकथन नाही, हा एक इशारा आहे. कारण 23 मार्च नंतर तुमचं भाग्य उघडण्याच्या आधी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुमच्यासमोर येणार आहे. तुमच्या आयुष्यातील एका व्यक्तीचे खरे रूप. ही व्यक्ती शत्रू म्हणून येणार नाही. ते तुमच्या जवळ असेल, तुमच्या बोलण्यात सहभागी असेल, तुमच्या अडचणी ऐकत असेल. पण याच व्यक्तीमुळे तुमचा सुवर्णकाळ थांबवू शकतो. जर तुम्ही वेळेत सावध झालात नाही तर माझे शब्द हलक्यात घेऊ नका. कारण जे आज दुर्लक्षित वाटतं तेच उद्या मोठे वळण घेऊ शकते. हा काळ देव तुमचे भविष्य हातात देण्यासाठी आधी घेतलेली शेवटची परीक्षा आहे. तुम्ही या परीक्षेत उत्तीर्ण झालात तर आयुष्य कधीच पूर्वीसारखं राहणार नाही. नंबर 1. 23 मार्च नंतर मकर राशीच्या जीवनात अचानक बदल का सुरू होतील? 23 मार्च नंतर मकर राशीच्या जीवनात जे बदल सुरू होतील ते वरवर छोटे वाटतील, पण आतून ते तुमच्या नशिबाची दिशा बदलणारे असतील. अनेक महिन्यांपासून ज्या गोष्टी अडकून पडल्या होत्या, नोकरीतील अडथळे, आर्थिक थांबा, मानसिक गोंधळ अचानक हालायला लागतील. तुम्हाला असं वाटेल की काहीतरी बदलत आहे, पण नेमकं काय ते कळणार नाही. हाच सर्वात मोठा संकेत आहे. कारण या काळात गुरु आणि शनीचा प्रभाव तुमच्या कर्मावर पडत आहे. जे तुम्ही मनापासून केलं आहे त्याचं फळ मिळण्याची वेळ जवळ आली आहे. पण लक्षात ठेवा, जसं पाणी खोल असतं तसंच त्यात हालचाल दिसत नाही. तुमच्या आयुष्यातील बदल हे आतून सुरू होतील, पण बाहेर सगळे शांत दिसेल. पण आतून नियती तुमच्यासाठी नवीन रस्ता तयार करत असेल. नंबर 2. ती व्यक्ती ओळखणं कठीण का आहे आणि धोका नेमका कुठे आहे? ही व्यक्ती कधीच उघडपणे तुमचं नुकसान करणार नाही. ती तुमच्या अगदी जवळची असेल, तुमचं दुःख ऐकून घेणारी, तुमच्यासाठी चिंता दाखवणारी, पण त्याचवेळी तुमच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह लावणारी. ती व्यक्ती थेट विरोध करणार नाही, पण तू खूप चांगला आहेस म्हणून तुला लोक फसवतील, तुझ्यासाठी हा मार्ग कठीण आहे असे शब्द वापरून तुमच्या मनात भीती निर्माण करेल. ही भीतीच तुमच्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा ठरेल. ही व्यक्ती तुमच्या यशापेक्षा तुमच्या अपयशात जास्त आरामात असेल, कारण तुमचं पुढे जाणं तिच्या असुरक्षिततेला धक्का देणारं आहे. म्हणूनच ते हसत हसत तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचे काम करेल. नंबर 3. मकर राशीची भावनिक कमजोरी या टप्प्यावर का धोकादायक ठरते? मकर राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची करुणा, पण हाच गुण या काळात धोकादायक ठरू शकतो. तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या वेदना स्वतःच्या मानता. कोणी अडचण सांगितली तर स्वतःचं दुःख बाजूला ठेवता. 23 मार्च नंतर काही लोक मुद्दाम तुमच्यासमोर स्वतःला बिचारे, त्रासलेले दाखवतील, जेणेकरून तुमचं लक्ष तुमच्या मार्गावरून हटेल व तुम्ही त्यांच्या समस्यामध्ये अडकून पडाल आणि स्वतःच्या सुवर्ण संधीकडे दुर्लक्ष कराल. हे लक्षात घ्या, या काळात प्रत्येकाला वाचवण्याची जबाबदारी तुमची नाही. काही लोक तुमच्या दयाळूपणाचा वापर करून तुमचं भविष्य थांबवू पाहतील. नंबर 4. सुवर्णकाळ सुरू होण्याआधी मिळणारा मानसिक धक्का का आवश्यक आहे? हा धक्का देवाकडून मिळणारी शिक्षा नाही, तर तुमचं संरक्षण आहे. कारण चुकीच्या लोकांसोबत योग्य वेळ येऊ दिली जात नाही. एखाद्या व्यक्तीचं खरं रूप या काळात तुमच्यासमोर येईल. ही घटना तुमच्यासाठी खूप वेदनादायक असेल. विश्वास तुटेल, मन दुखेल, कदाचित तुम्ही काही काळ शांतही व्हाल. पण याच क्षणी तुमचं मन प्रगल्भ होईल. तुम्ही शिकाल की प्रत्येक गोड बोलणारा आपला नसतो. हा मानसिक धक्का तुमच्या आयुष्यातील शेवटचा मोठा धडा असेल. त्यानंतर तुमचं नशीब उघडेल, कारण तुम्ही आता त्या चुकीच्या लोकांना ओळखायला शिकलेले असाल. नंबर 5. 3 हात लांब राहा. याचा खरा आणि खोल अर्थ 3 हात लांब राहा म्हणजे नातं तोडणं नव्हे, तर स्वतःचं संरक्षण करणं. या काळात मकर राशीने कोणाशी थेट वाद घालू नये, पण अंतर्गत अंतर नक्कीच ठेवावं. या व्यक्तीला तुमच्या पुढील योजना, आर्थिक हालचाली, नवीन संधी याची माहिती देऊ नका. कारण ही व्यक्ती थेट नुकसान करणार नाही, पण चुकीचा सल्ला देऊन तुमचं नुकसान घडवून आणेल. मौन हेच या काळात तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. तुम्ही जितके शांत राहाल तितकी नियती तुमच्या बाजूने काम करेल. नंबर 6. भाग्योदय उघडण्याआधी मिळणारे गूढ संकेत. सुवर्णकाळ अचानक येत नाही, तो आधी संकेत देतो. या काळात तुम्हाला वारंवार काही गोष्टी जाणवतील. एकटं राहण्याची गरज वाटेल,
जुने लोक, जुन्या आठवणी आपोआप दूर जातील. तुमच्या मनात आता माझ्यासाठी काहीतरी वेगळं आहे ही भावना वाढेल. हे संकेत दुर्लक्षित करू नका. हेच देवाचे इशारे आहेत की तुमचं आयुष्य मोठ्या टप्प्यावर जाणार आहे. नंबर 7. या काळात चुकीची प्रतिक्रिया दिल्यास काय धोका होऊ शकतो? जर तुम्ही भावनेच्या भरात सगळ्यांना सगळं सांगितलं तर हा काळ तुमच्यासाठी लांबू शकतो. जर तुम्ही समोरच्याला खुश ठेवण्यासाठी स्वतःचा मार्ग बदलला तर संधीही निसटू शकते. जर तुम्ही जुन्याच लोकांवर अंधविश्वास ठेवला तर मानसिक त्रास वाढू शकतो. देव संधी देतो पण ती जपण्याची जबाबदारी तुमची असते. हा काळ योग्य निर्णयाचा आहे, भावनिक कमकुवतपणाचा नाही. नंबर 8. योग्य वागणुकीमुळे सुवर्णकाळ कायमचा कसा होईल? या काळात जर तुम्ही संयम ठेवला तर तुमचं नशीब कायमचं बदलू शकतं. स्वतःच्या अंतःकरणाचा आवाज ऐका. लोकांच्या गोंधळात अडकू नका. जे लोक तुम्हाला सतत कमी लेखतात त्यांच्यापासून मनाने दूर व्हा. आध्यात्मिक बाजू थोडी वाढवा. मन शांत राहील आणि निर्णय अचूक होतील. हे लक्षात ठेवा, हा काळ फक्त यश देणारा नाही तर तुम्हाला योग्य माणूस बनवणारा देखील आहे. मकर राशीच्या जातकांनो, 23 मार्च नंतर सुरू होणारा काळ तुमच्यासाठी सामान्य नाही. हा काळ आहे निवडीचा. लोकांची निवड, विचारांची निवड आणि स्वतःची निवड. सुवर्णकाळ नक्की येणार आहे हे लक्षात ठेवा. पण प्रत्येकासाठी नसतो, तर फक्त त्यांच्यासाठी असतो जे योग्य वेळी योग्य लोकांपासून दूर राहण्याचे ध्येय दाखवतात. या व्हिडिओत सांगितलेल्या 3 हातांची अंतरेषा ही भिंत नसून एक संरक्षण कवच आहे. हे कवच तुम्हाला भावनिक फसवणुकीपासून आणि तुमच्या स्वप्नांना अडथळा आणणाऱ्या लोकांपासून वाचवणार आहे. जेव्हा तुम्ही शांत राहता, कमी बोलता आणि स्वतःच्या अंतःकरणावर विश्वास ठेवता तेव्हाच देव तुमच्यासाठी मार्ग मोकळा करतो. लक्षात ठेवा, तुमचं नशीब कोणाला हिरावून घेता येणार नाही, पण चुकीच्या लोकांमुळे ते उशिरा नक्कीच येऊ शकतं. म्हणून सावध राहा, संकेत ओळखा आणि स्वतःची किंमत ओळखा. 23 मार्च नंतर तुमचं आयुष्य नवीन अध्यायात प्रवेश करणार आहे. तुम्ही जर आज योग्य पाऊल उचललं तर हा अध्याय फक्त यशच नाही तर अंतर्मनाला शांतताही देणारं असेल, आत्म्याला समाधान देणारं आणि आयुष्यभर आठवणीत राहणारं असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.